नमस्कार विद्यार्थी मित्र, कॉम्पिटेटिव्ह विभव पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाज सुधारकांच्या सिरीजमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बाळासाहेब पाटील यांचा विचार केला. त्यांचा जन्म 1902 मध्ये कोथळी कोल्हापूर या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर प्रगती व जीन विजय असं आपल्याला एक साप्ताहिक त्याचं सहसंपादक म्हणून त्यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांनी सत्यवादी हे पत्र सातारा येथून सुरुवात केलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर स्वतःचा प्रिंटिंग प्रेस 1931 मध्ये त्यांनी स्थापन केला आणि 1968 मध्ये त्यांना पद्मश्री किताबानं काय करण्यात आलं, सन्मानित करण्यात आलं. हे आपण बाळासाहेब पाटील यांच्याबद्दल पाहिलं. या लेक्चरमध्ये आपण द्वारकानाथ कोटणीस यांच्याविषयी काय करणार आहोत तर पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण जर त्यांचा कार्यकाळ बघितला तर 1910 ते 1942 असा आपल्याला बघायला मिळतो. भारतीय डॉक्टर, आंतरराष्ट्रीय मानवतावादी अशी त्यांची ख्याती आपल्याला पाहायला मिळते. भारत चीन मैत्रीचे ते एक प्रतीक होते. बघा, हे आपल्याला महत्वाचं आहे. भारत चीन मैत्रीचे प्रतीक होते आणि ते प्रतीक का ठरले तर लक्षात ठेवायचं, दुसऱ्या महायुद्धात चीनी सैनिकांचे जीवन रक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जन्म 10 ऑक्टोबर 1910 मध्ये सोलापूर महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. वैद्यकीय शिक्षणाचा जर विचार केला तर ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई येथून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं. व्यवसायाने डॉक्टर होते पण वृत्तीने सेवावर्ती असे ती व्यक्ती होती. त्यानंतर बघा, ऐतिहासिक पार्श्वभूमीचा जर विचार केला, 1937 मध्ये जपानचे चीनवर आक्रमण झाले आणि ह्या मोठ्या प्रमाणात चीनी सैनिक त्याच्यामध्ये जखमी झाले आणि चीनी सरकारने भारताकडे वैद्यकीय मदत मागितली आणि ती वैद्यकीय मदत देण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली आणि भारतीय वैद्यकीय मदतीमध्ये 5 डॉक्टरांचं पथक चीनला पाठवण्यात आलं आणि त्यातले प्रमुख सदस्य होते ते म्हणजेच कोण होते, द्वारकानाथ कोटणीस हे होते. भारत चीन ऐक्याचं ते जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, चीनमध्ये जवळजवळ 1938 ते 1942 असं 5 वर्ष त्यांनी सेवा बजावली. त्यांचं कार्यक्षेत्र रणांगणामध्ये होतं, दुर्गम पर्वती भागामध्ये होतं. शेकडो जखमी सैनिकांवरती त्यांनी शस्त्रक्रिया केली आणि ती करत असताना अत्यल्प साधनांचा उपयोग करून वैद्यकीय सेवा देण्याचं काम द्वारकानाथ कोटणीस यांनी चीनमध्ये केलं. वैयक्तिक जीवनामध्ये जर विचार केला, चीन डॉक्टर डॉक्टर ग्यो किंगलान यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बघा, चिनी डॉक्टर होत्या, ग्यो किंगलान यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. चीनला आपलीच मातृभूमी मानून त्यांनी तिथं सेवा केली आणि भारतीय डॉक्टर असूनही चीन सैन्याचा अविभाज्य भाग बनले. बघा, अविभाज्य भाग बनले असा त्यांचा वैयक्तिक जीवनाचा परिचय आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर दिनांक 9 डिसेंबर 1942 वयाच्या फक्त 32व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि त्याला कारण होतं अतिश्रम, संसर्गजन्य आजार आणि चीनी जनतेने राष्ट्रीय नायकासारखा सन्मान केला. बघा, त्यांचा राष्ट्रीय नायकासारखा सन्मान केलेला आपल्याला पाहायला मिळतो. चीनमध्ये सन्मान कोणते कोणते बघा, चीनमध्ये कोटणीस यांना भारतीय डॉक्टर नव्हे तर चिनी वीर मानले जाते आणि स्मारके, पुतळे, शाळांमध्ये, अभ्यासक्रमांमध्ये त्यांचा समावेश आहे. भारत चीन मैत्रीचे अमर असे प्रतीक म्हणजेच कोण आहेत, द्वारकानाथ कोटणीस आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर भारतातील गौरवाचा जर विचार केला, सोलापूर येथे त्यांचं स्मारक आहे. कोटणीस यांच्या नावाचे रुग्णालय, संस्था आहेत आणि भारत चीन मैत्री सप्ताह विशेष उल्लेख त्यांचा केलेला पाहायला मिळतो. त्यांचा विचार आणि मूल्यांचा जर विचार केला तर बघा, भारतीय असून सुद्धा चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी आपली सेवा बजावली आणि मानवतावाद, आंतरराष्ट्रीय बंधुता, राष्ट्राच्या सीमा ओलांडून सेवा करणं आणि सेवाच खरा धर्म ही भावना जोपासणं, हे त्यांचे विचार आपल्याला पाहायला मिळतात. परीक्षाभिमुख जर आपण विचार घेतलं तर 10 ऑक्टोबर 1910 मध्ये सोलापूर येथे त्यांचा जन्म. 1938 मध्ये चीनला गेले, 5 वर्ष सेवा केली. 1942 मध्ये त्यांचा चीनमध्ये मृत्यू झाला आणि ओळख आहे ती भारत चीन मैत्रीचे प्रतीक म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी चीनमध्येच ग्यो किंगलान या डॉक्टरशी काय केलेला आहे, विवाह केलेला पाहायला मिळतो.
बघा, या पद्धतीनं आपल्याला द्वारकानाथ कोटणीस यांच्याबद्दलची माहिती आपल्याला पाहायला मिळते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.